सोयरो हा मुलीचा मावस भाऊ, तर मुलीला मुलगा पसंत आहे आणि मुलालाही मुलगी पसंत आहे. तर आपण देवाणघेवाणाचं बोलू, थोडं पुढे वाढू. काय म्हणतं बाले? नाही तसं काही नाही, आम्हाला ते देवाणघेवाण नसली तरी चालते. हा पिंट्या, म्हणजे देवाणघेवाण म्हणजे आमचं कसं म्हणणं आहे, आम्हाला काही नको. हो, काही पण विषय कसा आहे माहिती आहे का, तुमच्या पुरीला पाहिजे नसती. आमचं काय नाही हो, या बंड्याला आम्ही जर बंडी घातली, धोतर घातलं, पाठवलं कोणाच्या लग्नात ते जमते. पण तुमची पोरगी गेली जमल का तशी? तर तिला 10 तोळ्याचं सोनं पाहिजे, 4-5 साड्या. विषय कसा आहे माहिती आहे का, कसा लोकांकडे न्यायचा आहे ना. पाटलाची पोरगी म्हणजे अशी दुसरीकडे गेलेली चालेल का? आमचं काहीच नाही. हे काय लोखंडाच्या याच्यात काम करते, वेल्डिंग मारायचं. उन्हात राव काळ व्हायला, बाकी काही विषय नाही. पंख्या बिंख्या घरात हवा, याला हवा, दुपारी झोपली काहीच नाही. पण तुमची पोरगी झोपल ना. तुमच्या पोरीला काय लागल? एसी लागल. आमची काय अपेक्षा नाही. हे काय याच्याकडे लुन आहे, कुठे उठलं की भॅ करत जाते लुनानं. तुमची पोरगी लुना भॅ करत गेलेली चांगली वाटेल का? तिच्यासाठी काय पाहिजे आपल्याला? 4 व्हीलर पाहिजे. आमची काहीच अपेक्षा नाही बरं. अरे तू मामा थांबणार आहे, मला पोरगी पसंत. तू काय लावायला मला दुसरा दुपट काढायला? घ्या लागते, घ्यायला तर घ्यायचं पटकन, नाही म्हणायचं घ्यायचं. आपल्यासाठी मागायलो का आपण? जे काय द्यायचं तुम्हाला त्या पोरीला देऊन टाका. काय म्हणतो बाई? बरं आहे बाले, तुला खरंच पोरगा आवडला? मामा सर्वस्व मागितले यांनी, अजून काय राहिलं? मुलगा चांगला आहे, काहीच तर मागत नाही. जे काय द्यायचं तुलाच द्यायचं आहे. आम्हाला हुंडा बिंडा नको. आम्ही हुंडावाल्याच्या मातीला जात नाही. अरे त्याचा मनात जाऊ टंटन. आपल्या तत्वातच नाही ही गोष्ट. आपण हुंड्याचा झक केला, आपण काहीच नाही मागायलो. जे काय द्यायचं पोरीला देऊन टाक. कळतो?